घोस्टिंग म्हणजे काय? घोस्टिंग इज द डिसअपिअरन्स. हां, म्हणजे इट्स द डिसअपिअरन्स. तुम्ही आत्ता आहात, बोलता एकमेकांबरोबर, ठीक आहात, ओके. द मोमेंट यू डिस्कनेक्ट युअर सेल्फ और यू डोंट वॉन्ट टू, तुम्ही तिकडनं डिसअपिअर व्हायला लागता. तुम्ही पार्टनरला समोरच्या ब्लॉक करता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही रिझनिंग द्यायला लागता आणि नंतर तुम्ही तर अवॉइडच करता. म्हणजे घोस्टिंग म्हणजे सडनली एखाद्याचा दुसऱ्यामध्ये किंवा दुसरीमध्ये इंटरेस्ट संपला. करेक्ट. की तुम्ही माफ करता. करेक्ट. बरोबर आहे. पण मग असं का घोस्ट करतात? मी अगदी खूप का विचारते तुला डिटेलमध्ये, कारण मला असं वाटतं डेटिंगपासून तुझं ते मला माहिती आहे डेटिंग टू वेडिंग तुझं आहे, पण हे घोस्टिंग फार हल्ली ऐकू येतं. तर असं का करतात? म्हणजे त्यांचे माइंडसेट काय आहे? ओके. आता ही जी केस स्टडी मी सांगते तुला, त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हटलं तसं मुलगा मुलगी प्रोफाईल करून त्यांनी अगदी ते डीपली इन्व्हॉल्ड होते एकमेकांमध्ये. ओके. पण ओन्ली व्हर्च्युअलच ऑफकोर्स, कारण ॲपवरतीच भेटले ते. बरोबर. आता ॲपवर भेटल्यानंतर व्हर्च्युअली कनेक्ट होताना कुठेतरी ह्या मुलींनी आस केली की आपण ॲक्च्युली पण भेटूया. समहाव दॅट वॉज अ बिग नो फॉर दॅट बॉय. असं असावं कदाचित, कारण त्या मुमेंटनंतर तो तिला अवॉइड करायला लागला. जेवढा तो अवॉइड करायला लागला तेवढी ती पॉझिटिव्ह झालेली. त्याच्यामुळे शी स्टार्टेड क्लिंगिंग, रादर शी स्टार्टेड आस्किंग फॉर इट, शी स्टार्टेड इम्पोजिंग इट की मला भेटायचं आहे. आणि मग नंतर त्यांनी ब्लॉक केलं आणि मग हे डिसअपिअर झालं. मला म्हणायचं आहे, डेटिंग स्टार्ट करताना तुमचं इंटेन्शन काय आहे, तुमचा पर्पज काय आहे, हे डिसाईड करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. इफ युअर पर्पज इज नॉट क्लिअर अँड यू डेट, मग हे असं होतं कारण एक पार्टनर कॅज्युअल डेटर असू शकतो, दुसरा पार्टनर सिरियस डेटर असू शकतो. अँड दिस वॉज अ मिसमॅच. ह्या आत्ताच्या केसमध्ये जे मी सांगितलं ते, शी रिच्ड आउट टू मी. तिला त्या ट्रॉमामधनं काढायला जवळजवळ 2.5-3 महिने लागले, कारण ती डीपली इन्व्हॉल्व झाली. मी पुढच्या मुद्द्याला येते, तो तर आणखीन खूप छान आहे, पण ती इतकी इन्व्हॉल्व झाली. आणि त्यामध्ये कसं आहे, आपण माणूस आहोत ना शेवटी, मंजिरी. इमोशन्स आल्या ना, ती गुंतवणूक आहे. दॅट इज वॉट द अवेअरनेस आय रिअली वॉन्ट टू ब्रिंग इन इंडिया. जेव्हा मी रिसर्च करून आली आहे कॅनडावरनं, तर ह्या रिसर्चमध्ये इमिग्रंटशी भेटल्यानंतर कळलं की हे खूप जास्त, आय वुड से, त्याच्यात इमोशन्स, इन्व्हॉल्वमेंट, डेडिकेशन हे खूप दूरची गोष्ट आहे. माहिती आहे का? डेटिंग इज नॉट दॅट. Dating is absolutely not that. What is it then? Dating is just exploring, being with each other, experiencing, that is it, and introducing, knowing each other. That is what dating is. लोक खूप जास्त त्याचा कन्सेप्ट घेतात किंवा त्याचा अर्थ डिफाईन त्याचं वेगळ्या पद्धतीने करतात, सोयीप्रमाणे करतात. मी डेटला जातो ह्याचा अर्थ तू एकमेकांबरोबर तुम्ही वेळ व्यतीत करताय. मग ते तुम्ही कॉफी डेटला जा, तुम्ही इवन नाईट आऊटला जा, तुम्ही मूवीला जा, एनिवेअर यू कॅन गो, यू कॅन स्पेंड युअर टाईम विथ ईच अदर. हे अगदी कॅज्युअल आहे, दॅट इज ओके. पण इथे गफलत अशी आहे की या डेटिंगमध्ये तुमचं इंटेन्शन पर्पज क्लिअर असेल आणि इफ यू बोथ आर कॅज्युअल डेटर्स, तुम्ही तो टाईम हसतमुखाने घालवता. ठीक आहे, याच्यात कोणी एक इन्व्हॉल्व होण्याची भीती नसते. पण जेव्हा तुमचा पर्पज, इंटेन्शन क्लिअर नाही आहे, तेव्हा तुम्ही ह्याच डेटला रिलेशनशिप मानता. अँड इट्स अ बिग नो. डेटिंग इज नॉट इक्वल टू रिलेशनशिप. म्हणजे डेटिंग हे थोडक्यात एक्सप्लोर करायचं की मला सुटेबल असा मुलगा किंवा मुलगी जिच्याबरोबर मी टाईमपास होऊ शकतो, वेळ जाईल छान, जरा एक कॉफी घेतली, इकडे तिकडे फिरलं, एकमेकांना ओळखलं, बस एवढं. दॅट्स इट. सो त्याचाही काहीतरी एक टाईम लिमिट आहे, त्याची एक टाईम फ्रेम आहे, त्याला एक्सपायरी असते. अर्थात असते, असायला पाहिजे. कारण एक्सपायरी नसेल तर तुम्ही कंटिन्यू राहाल डेट करत, आणि डेट करताना सिरियसिटीच नाही आहे ना. त्यामुळे गफलत अशी होणार आहे, म्हणूनच तर ब्रेकअप्स होत आहेत की एक कोणीतरी सिरियस राहतो आणि दुसरा मात्र कॅज्युअली असतो. सो तो ॲट अ टाईम 5 जणांना सुद्धा डेट करतो. यू नेव्हर नो. नाही, पण इथे तू म्हणतेस सो हे ऑनलाईन डेटिंग झालं. नाही, ऑनलाईनच्या पलीकडे आलो आपण आता. अच्छा, ऑनलाईन संपलं. ऑनलाईन डेटिंग ॲप्स होतं तिथपर्यंत ऑनलाईन. म्हणजे एक मिनिट, ऑनलाईन डेटिंग म्हणजे तुम्ही चॅट करता, फोटो पाठवता किंवा वॉट एव्हर, फोनवर बोलता, यू हॅव तुम्ही फिजिकली कधीच भेटलेला नाही. आणि मग ॲट व्हॉट स्टेज दे डिसाईड टू मीट? दे डिसाईड नाही, दे हॅव टू डिसाईड ॲक्च्युली, विच दे डोंट. ओ,
द थिंग इज दे हॅव टू डिसाईड मे बी आफ्टर से 15 days 20 days ते त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. पण हे ठरवायला पाहिजे ना की मला ॲक्च्युली तुला भेटायचं आहे. आणि हे नाही भेटला तर तुम्ही त्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये राहता. सो दॅट अफेक्ट्स युअर मेंटल हेल्थ. पण जर एखाद्याला खरंच जर तुमचं इंटेन्शन हे काही पुढे मॅरेज नसेल, पण यू जस्ट वॉन्ट टू स्पेंड टाईम, प्रत्येक वेळेला मॅरेज इंटेन्शन हवं का? मी मॅरेज म्हटलंच नाही आहे ना मग? आता. मी फक्त म्हटलं आहे की डेट करताय तुम्ही एकमेकांबरोबर, तर त्याचं तुम्हाला रिलेशनशिपमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे की नाही करायचं आहे. तुम्हाला रिलेशनशिपही नको आहे, लग्न तर खूप दूरची गोष्ट आहे, संसार त्याच्या पुढची गोष्ट आहे. इट्स मॅरेजेस आर आउटडेटेड, वेडिंग्ज आर इन. ओके, विल रीच देअर. विल रीच देअर. सो रिलेशनशिप तरी हवी आहे का तुम्हाला? रिलेशनशिप म्हणजे काय? रिलेशनशिप म्हणजे सिरियस रिलेशनशिप, ज्याच्यामध्ये कमिटमेंटचा सी तरी सुरुवात होईल की नाही. कुठली कमिटमेंट? एकमेकांबरोबर राहण्याची, समजण्याची, ॲक्सेप्टन्सची. पण ती खूप पुढची स्टेज आहे. मग ती तरी जायची आहे का हे तरी आधी क्लिअर करा. जर तेही नसेल आणि फक्तच टाईमपास करायचं आहे, म्हणून मग ते हुकअप्स ही पहिली स्टेज आली, सिच्युएशनशिप ही दुसरी स्टेज आली, आणि मग डेटिंग ही तिसरी स्टेज आली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.